मला एक सांगा, तुमच्या घरी सुद्धा गोकर्णाची वेल आहे का? जर असेल तर नक्की ब्लू टी बनवून पहा. मी ज्यावेळी या फुलांचे औषधी गुण फायदे वाचले त्यावेळी वाटले हे छोटे झाड किती गुणकारी व औषधी आहे आणि म्हणूनच याला अपरिजात असं नाव असावं. सगळे फायदे कॅप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, तर नक्की वाचा. तर आता सर्व वेलीवरची मी फुलं काढून घेतलेली आहेत. अर्धी फुलं मी देवाला, माझ्या महादेवाला फुल वाहणार आहे आणि त्यानंतर उरलेल्या फुलांचा आपण इथे ब्लू टी बनवणार आहोत. तर सर्वप्रथम स्वच्छ फुलं धुवून घ्यायची आहेत. त्यानंतर पाण्यात उकळत ठेवायचे आहेत. एक 5 मिनिटाने फुलांचा सर्व रंग या पाण्यात उतरणार आहे. त्यानंतर हिरवीगार ताजी चहापात कापून घेतलेली आहे, त्याचबरोबर तुळशीची पानं स्वच्छ धुवून पुन्हा या पाण्यात उकळत ठेवायचं आहे आपल्याला. आणि इथे अर्धा लिंबाचा रस घालणार आहे, त्याचबरोबर गुळाचा खडा. गुळ वापरायचा नसेल तर तुम्ही इथे मध वापरलं तरी सुद्धा चालेल. एक 5 मिनिटं उकळून हा चहा गाळून घ्यायचा आहे. आता पाहूया घरातल्यांचे रिॲक्शन. एकदम छान आहे, एकदम छान आहे ग. ह्याचे गुणकारी फायदे खूप आहेत, छान आहे.